हॅलो, परमेश्वर काकाशी बोललोय मी. तो बघेल तुमच्या कामाचं काय. ओके, या बोलू आपण. बाय. काय अभिमानराव? अरे तुम्ही इथे असे सकाळी सकाळी कसे? काय करणार, तुमच्या मैत्रिणीची मेहरबानी, दुसरं काय. माझी मैत्रीण? कोण माझी मैत्रीण? तुमची बायको, यशवंतराव सरंजामेंची सून. अहो सरंजामे खानदानाची सून हो, सुलेखा राऊत. सुलेखाशी अजून माझं लग्न झालेलं नाही. पण यशवंतराव सरंजामे तर माझी सूनबाई म्हणून गावभर दवंडी पिटून राहिले ना राव. ते मला काही माहित नाही. इनफॅक्ट मी सुद्धा सुलेखाला शोधतोच आहे. तुम्ही शोधताय? मला वाटलं तुम्हाला माहिती असेल तुमची होणारी बायको कुठे आहे ती. अनफॉर्च्युनेटली मलाही माहित नाही, आणि म्हणूनच मी तिला शोधतोय. पण मला एक कळत नाही वजलवार, तुम्ही हातचं सोडून पळत्याच्या मागे का लागले? काय म्हणायचंय तुम्हाला? त्या तनिष्काबाई लॉकअपमध्ये आहेत. खुनाच्या आरोपाखाली पुराव्यांसकट तुम्ही त्यांना अटक केली, पण अजून त्यांना काही झालेलं नाही. त्या तुमच्या कोणी लागतात का? नाही म्हणजे एवढ्या गंभीर गुन्ह्याखाली अटक होऊन सुद्धा त्यांना काहीच झालेलं नाही. संशय येणारच ना वजलवार. जरा स्वतःचा भूतकाळ आठवा अभिमान सरंजामे. हत्यारा सकट पकडलं होतं तुम्हाला, त्यानंतर फरार होतात, तरी आता बाहेर आहात ना. हो, कारण खरा गुन्हेगार आत आहे ना. मग कशावरून आत असलेल्या तनिष्काबाईच खऱ्या गुन्हेगार असतील? ओ अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की सुलेखा खरी गुन्हेगार आहे? मी तसं म्हटलेलं नाही. सुलेखा आणि तनिष्काला आपल्या तालावर नाचवणारी तिसरी एखादी व्यक्ती असेल असा माझा अंदाज आहे. मग तुम्ही सुलेखाच्या मागे का लागलाय? कारण ती व्यक्ती शोधून काढायला सुलेखाच पाहिजे. तुम्हाला काही कळलं तर सांगा, वाट पाहतोय. सुलेखा जितक्या लवकर हातात येईल तितक्या लवकर काळं काय आणि गोरं काय ते डोळ्यासमोर येईल. येतो. बाबा. ओ बाबा, बोल. झाली का तयारी तुमची? कसली? कसली म्हणजे काय? लग्नाची. मी काय त्या लग्नाला जाणार नाही. म्हणजे काय? अगं हिच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न, माझा काय संबंध? मी कशाला येऊ? मी काय जाणार नाही. बाबा म्हणजे तुम्ही येणारच नाही यात लग्नाला? त्याचे संबंधच नाही ना. काय मी काय म्हणतो, तू तरी कशाला जातेस? तू थांब घरी, आपण अवश्य जायला पाहिजे तुला लग्नाला आईच्या बरोबर. हे लक्षात ठेव. काय 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 सांगताय तिला? मी म्हटलं आईच्या बरोबर लग्नाला जा तू. बाबा. हो ना, बर चला आता आम्हाला जरा इथे एक मीटिंग घ्यायची. घ्या की, एवढी जागा पडली, घ्या. नाही पण आम्हाला इथेच बोलायचं. हो बोला, पण मी काही इथून हलणार नाही. ठीक आहे ग, चल आपण इथे बसून बोलूया. हो हो, आणि काय काय आपल्याला भरपूर तयारी करायची आई. हा आई, महत्वाचं म्हणजे आता बाबा येणारच नाहीयेत. मग आपण तिथून आरामात निघालं तरी चालणार आहे. नाहीतरी लवकर निघा चला चला, काही घाई करायला कोणी नाही. बरोबर आहे तुझं. हा पण आई, वाईट वाटतंय ग मला एका गोष्टीचं. काय? पुरणपोळी खायला मिळणार नाही ग बाबांना. आता
पुरणपोळी कशाला पाहिजे मला ती? एवढी मोठी पुरणपोळी असते, एवढ्या कॅलरीज असतात त्याच्यामध्ये. छे छे, पुरणपोळी वगैरे काय. आई तुला किती जुन्या मैत्रिणी भेटतील. खूप वर्ष. दुसरं काय आणखी? अहो तुम्ही येणार नाही आहात ना, मग काय चाललंय हे? आम्हाला जरा बोलू द्या की. अगं बोला ग, मी कुठे अडवले तुम्हाला? हे बघ, पण तू नीट तयारी केलीस ना, सकाळ संध्याकाळ काय घालायचं कपडे वगैरे, आणि रात्री मुक्काम करायचंय तेही लक्षात ठेव. हा? अरे तुम्ही लग्नाच्या हॉलमध्ये जाताय का धर्मशाळेत जाताय? तुम्ही काय मुक्काम करणार तिकडे? आम्ही राहायलाच जातोय, पण लग्नाच्या हॉलवर नाही, वसईला, वाड्यावर. तुम्ही लग्नाला जाणार होतात ना? लग्नालाच जातोय आम्ही. वसईला आहे ना लग्न. आता एवढं वसईला जाणार म्हटल्यावर वाड्यावर जाणारच बाबांना भेटायला, त्यांनाही बरं वाटेल. हो, आणि आई तुला माहितीये का, आजोबांना सारखी आठवण करत असतात आपली, आणि नेहमी म्हणतात तुम्हाला निमित्त मिळालं ना की लगेच वसईला या. आणि आता बघ किती छान मिळालंय ना लग्नाचं निमित्त. अगदी जाऊच या आपण. अगदी. पण आई मला सांग, आजोबांनी जर आपल्याला विचारलं की बाबा कुठे, तर काय सांगायचं मग? म्हणजे काय सांगायचं की आम्ही त्यांना चला 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 कितीदा म्हंटल, पण नाही आले ते. नव्हती इच्छा त्यांची. मग आता काय? साधारण किती वाजता निघताय तुम्ही? काळजी करू नका हो, तुमचा स्वयंपाक वगैरे करून ठेवून जाणार आहे. 8-1 वाजता निघू. नाही नाही, मला काय वाटतं, स्वयंपाक वगैरे नको करूस तू. म्हणजे काय, तुम्ही करणार आहात की काय? नाही, मी नाही करणार का, पण एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून तुमचा सूर असं वाटतोय की मी तुमच्या बरोबर यावं. छे छे छे, तसं काही नाही, अजिबात नाही. नाही, मला कळतं ना तुमचं सूर. आणि तसंही बऱ्याच दिवसामध्ये मी पुरणपोळी खाल्ली नाहीये. ओ बाबा नको हा, कॅलरीज. हो, एवढीशी ती पुरणपोळी, त्यात किती कॅलरीज असणार आहे? नाही पण तिकडे आमचं आपलं हॅ हू चालणार ना, तुम्ही कोपऱ्यात बसून राहणार ना. बोर होतील ग. नाही, मी काय असं एकलकोंड आहे काय? अरे 4 लोकांमध्ये मिसळायला मला आवडतं, आणि त्या निमित्ताने आणखी नवीन ओळखी होतील ना माझ्या. हो का? तुम्ही अशा माझ्याकडे बघून हसू नका. मला एकट्याला इथे टाकून तुम्हाला तिथे राहणार नाहीये, असं म्हणून मी येतोय तुमच्या बरोबर. हा, नाही आणखीन एक कारण आहे, म्हणजे हेही कारण आहेच, पण काय आहे, आदी आणि शुभ्राला ना बऱ्याच दिवसामध्ये म्हणावं तसं एकांत मिळालं नाहीये. आणि मी इथे असलो तर तरी टेन्शन येईल ना उगाच, म्हणून मी तुमच्या बरोबर येतोय. कळलं? हो, येस. ठीक आहे. आता येताच आत तर या. मी म्हटलं ना तुला. काय चाललंय तुमचं? काय चाललंय काय? काय, कुठे काय? काही नाही. अच्छा, काही नाही. नाही, मला वाटलं की काय आहे. संपलं काम? चाललंय. कधी संपणार? संपेल. पण कधी? कोणीतरी एका मोठ्या माणसाने असं म्हटलंय की स्लो अँड स्टडी विन्स द रेस. आदिनाथ, तुम्ही निवांतपणे कित्येक दिवसात माझ्याशी गप्पाच मारल्या नाहीयेत. आई, बाबा आणि प्रिया वसईला जात आहेत. अरे वा. कशाला ग? आईंच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे म्हणून. चांगलं आहे. मी तेच म्हणत होते की कित्येक दिवसांनी कित्येक दिवसांनी दोघं एकत्र असे बाहेर जात आहेत ना.
कधी परत येणार? परवा. काय चाललंय तुझ्या मनात सांगू? ठीक आहे, मी नाही काय म्हणणार, जातो त्यांच्या बरोबर. काय? हा, अगं एवढे आडेवेडे घेण्याची काय गरज आहे? सांगायचंच ना मला, तुला जायचंय ना त्यांच्या बरोबर, जा ना. नाही, मी नाही जात आहे. तुम्हाला काही लागलं सवरलं तर? अगं नाही, स्वावलंबी असावं माणसानं. आणि चहा वगैरे काय करून घ्यायला सोपं आहे, तो करून घेईन मी. आणि जेवणाचं काय? गोंधळ घालून ठेवाल माझ्या किचनमध्ये? नाही ग, हॉटेलात जाऊन जेवीन किंवा मग मागवीन. विराजला घेईन ना कंपनी म्हणून. नाही, पण हल्ली पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. तुम्ही कामात असाल आणि मग पाणी भरायचं राहून गेलं मग? मी अलार्म लावून ठेवेन. तुम्हाला रात्री झोप येत नाही? प्रयत्नांती परमेश्वर. शिवाय दिवसभर थकल्यावर पडल्या पडल्या झोपेत नाही. म्हणजे मी जाऊ ना? हो नक्की जाऊ. हो, अगदी नक्की. काय झालं शुभ्रा? काही नाही, प्रेम बिम सगळं संपलंय. मी जाते आपली वसईला आणि तिकडनं निघून जाईन माईकडे. तुम्हाला नाहीतरी नाहीच आहे काही त्याचं. तुम्ही बसा लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून. हसू नका, माझ्या जवळ येऊ नका. शुभ्रा ऐक तर माझं, मी काय म्हणतोय. मला काही ऐकायचं नाही. शुभ्रा एक मिनिट. तुला जायचंय ना? ठीक आहे, जातो. उगाच ना मी आई बाबांना सांगितलं. तुम्हाला जायचंय तर जा, आपण शुभ्राला इथेच राहू दे. खूप दिवसांनी आपल्याला असा एकांत मिळणार आहे. आपण दोघंच फक्त घरात. म्हणून मी डोकं खुपसून बसलो होतो काम करत. पण ठीक आहे, तुला जायचंय तर जा. आदिनाथ, रागवल्यावर किती गोड दिसतेस माहिती. हे बघ, मी फोटो काढून दाखवतो तुला, बघा. बरं लागो ना हे काय करताय तुम्ही? जाण्यापूर्वी मामा काहीतरी बोलल्या असत्या ना तर बरं झालं असतं, नाही? मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या असतील त्यांच्या. विचार करायला सुरुवात झाली ना तुझी? नाही, तसं काही नाही. काही नाही पूनम, तुला विचार करण्याचं व्यसन लागलंय, व्यसन, दुसरं काही नाही. नाहीतर काय, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, पण ऐकायचं म्हणून नाही. तेच विचार करून पुन्हा काही झालं म्हणजे? मला सगळ्याचा कंटाळा आलाय कुसुमताई. नाही, म्हणूनच म्हणत होते आपण थोडे दिवस दादाकडे जाऊन राहूया. मला माझं घर सोडून कुठेही यायचं नाही हे सांगितलंय मी तुम्हाला. तुम्हाला माझा कंटाळा आला असेल तर तुम्ही जाऊ शकता. अगं, हे तू काय बोलतेस? तुझ्यासाठी, सुलेखासाठी माझा जीव नेहमी वरखाली होत असतो.
म्हणूनच मी इथे येत असते. अगं नुसती मीच नाही तर दादा, वहिनी, प्रिया, आदी ते सुद्धा येत असतातच की अधूनमधून. ती सुद्धा सगळी आपलीच माणसं आहेत, तुझी. आपली माणसं, माझी सगळी आपली माणसं एक एक करून मला सोडून गेली कुसुमताई. आपली माणसं या शब्दाचं सुद्धा ओझं वाटायला लागलंय आता मला. पूनम, हळूहळू कुसुमताई तुम्हालाही माझं ओझं वाटायला लागेल. माझ्यामुळे कैदेत राहिल्यासारखं वाटत असेल तुम्हाला. तुम्ही जा मधू भाऊजींकडे, पण मी नाही येणार. पूनम, तू मला फक्त नणंद समजत असशील, पण मी काय तुला फक्त माझ्या भावाची बायको म्हणून समजत नाही. मी तुला माझी बहीणच समजते आणि त्याच नात्याने मी इथे येऊन राहते. जसं दादाचं घर मी आपलं समजते, तसंच हेही घर मी आपलं समजते आणि येऊन राहते. अर्थात मी आपलं आपलं म्हणून काय होणार आहे म्हणा. दोन्ही घरांनी कायम परकच मानलं मला.